मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत थोडकी नव्हे तर तब्बल 11 लाख दुबार नावं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुंबईमध्ये तब्बल 4,33,000 व्यक्तींची नावं मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेली आहेत। त्या 4 लाख मतदारांची वारंवार नोंदणी झाल्यानं मुंबईमध्ये दुबार मतदारांची संख्या 11 लाखांवरती पोहोचली आहे। महापालिकेने तशी कबुली दिल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे। निवडणूक आयोगाने थेट दुबार नावाबाबत मुंबई महापालिकेकडे बोट दाखवत हात वर केले। दरम्यान शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेकडून तसे आरोप करण्यात आले। मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचंही नाव मतदार यादीमध्ये दोनदा आल्याचं समोर आलंय। अनेक ठिकाणी याद्यांमध्ये फक्त पत्ते असून नावं मात्र गायब आहेत। दुबार नावं दाखवण्यासाठी वापरलेल्या चिन्हाऐवजी दुसऱ्या चिन्हाचा वापर केल्यानंही गोंधळ आहे। त्यामुळे ही दुबार मतदारांची नावं हटवण्यासाठी पालिका प्रशासन आता विशेष मोहीम हाती घेणार आहे। 5 डिसेंबरपर्यंत पालिका प्रशासन दुबार मतदार हटवण्यासाठी मोहीम राबवणार आहे। यामुळे दुबार मतदार वगळण्याचे आणि मतदार याद्यांमधील घोळ दूर करण्याचं आव्हान हे महापालिकेपुढे आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेने आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांबाबत महाविकास आघाडी आक्रमक झालेली असून त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावरती प्रतिकात्मक मतदार याद्या जाळून पालिकेच्या निवडणूक विभागाचा निषेध व्यक्त केलाय। माजी मंत्री आणि राष्ट्रवादी नेते दिलीप वळसे पाटील एका वक्तव्यामुळे चर्चेत आले। राज्यात माझं राजकीय वजन कमी झाल्याचं विधान वळसे पाटलांनी केल्यानं चर्चांना उधाण आलंय। राज्यातील महायुती सरकारची वर्षपूर्ती होताच वळसेंनी हे टायमिंग का साधलं असावं याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत। राष्ट्रवादीतील पक्षफुटीनंतरही मंत्रिपद वर्णी लागलेल्या दिलीप वळसेंचा 2024च्या विधानसभेत 1500 मतांनी निसटता विजय झाला। परिणामी महायुतीच्या सत्तेमध्ये त्यांना मंत्रिपदावरून डावलण्यात आलं। अशा परिस्थितीमध्ये मी कोणत्या तोंडानं मंत्रिपद मागू असं निकालानंतर वळसेंनी समर्थकांसमोर जाहीर वक्तव्य केलं होतं। यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत खरंच वळसे पाटलांना डावललं जातंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। या वेळेला काय झालं काय माझं मलाच कळलं नाही। आणि मग म्हणजे जास्त नाही पण थोडं वजन माझं राज्यात कमी झालं। ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवरती भाष्य करताना संताप व्यक्त केलाय। सध्याची सामाजिक राजकीय परिस्थिती पाहून गुदमरल्यासारखं होत असल्याचं म्हणत नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिली। तर राज्यामध्ये सुरू असलेल्या जातीपातीच्या राजकारणावरून नाराजी व्यक्त करत नेत्यांना मतदानातून उत्तर देण्याचं आवाहन यावेळी नाना पाटेकर यांनी केलंय। छत्रपती संभाजीनगरमधील MGM विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या सेंट्रल झोन युवा महोत्सव कार्यक्रमामध्ये नाना पाटेकर हे भाषण करत होते। बहुत सी बातों को मतलब आज जो पॉलिटिकली सोशली जो हो रहा है हमारे इर्द गिर्द, तो कभी कभी वो बातें देख के घुटन सी महसूस होती है। लेकिन आपके किरदार के जरिए आप यहाँ उस पर एक टिप्पणी कर सकते हैं, भाष्य कर सकते हैं। कुछ सियासतदान है जो हमारे बीच में तू ये है, तू ये है, तू ये है ऐसे बोल के जो दरार डालना चाहते हैं। आपको मालूम है कौन है, कैसे है, उनको जवाब देना है तो मतदान करते वक्त दे दीजिए। आप जो बच्चे हैं आपसे मैं उम्मीद रखता हूं। हम सठिया गए हैं, बदलाव अगर कोई लाएगा तो आप लोग लाएंगे। आपको सतर्क होना चाहिए, भीड़ का हिस्सा मत बनो। डॉक्टर गौरी पालवे कर्जे यांच्या मृत्यू प्रकरणावरून मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली। दरम्यान पंकजा मुंडे यांनी डॉक्टर गौरी पालवे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आई-वडिलांकडून घटनेची माहिती घेतली। यावेळी वडील अशोक पालवे यांनी टाहो फोडला। त्यानंतर मुंडे देखील भावूक झाल्या होत्या। अनंत गर्जे याने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा होणारच। मला कल्पना असती तर मी अनंतच्या 2 कानाखाली लगावल्या असता असं देखील पंकजा म्हणाल्या। तुम्हाला एक सांगते, पोलीस कसे असतात, पोलीस जिथं कुठंही पुरावा नाही अशा सुद्धा केस शोधत असतात। ते तुमच्या मनात मला एक सांगा, त्या पूर्ण पृथ्वीवर कोण दुसरी बाजू घ्यायला का माझ्या सगळं
कोण म्हणाले का त्याचं बरोबर आहे का चूक आहे, त्यांना तपास तर करू दिलं पाहिजे ना. पण एक दिवसात काय होणार आहे? बघा, मी एकही फोन केला नाही पोलिसांना, नाही उलट मुख्यमंत्र्यांशी मी बोलले. मला काय माहिती तुमच्या घरात काय, कुणाला माहिती? एवढं तुम्हाला माहित असूनही तुम्ही काही करू शकले नाही, तर आम्ही बिना आमचं तर काही माहितच नाही, नाही. पण कोण विचारते कोणाच्या वैयक्तिक जीवनातले प्रश्न? सज्जन माणूस तर नाही विचारत. तुम्ही विचारणार का कोणाच्या घरात काय चाललंय? आपला का माहित नाही ना, ते कोण विचार? महापालिकेच्या भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलंय. तो 10 वर्षांचा होता. या वाघाला तीव्र झटके आल्यानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज हा उद्यान प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलेला असला तरी मृत्यूची माहिती ही 8 दिवस जाहीर केली नसल्यामुळे उद्यान व्यवस्थापकाकडून देखभाल हेळसांड झाल्याचं वाघाचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात आलाय. तर पालिकेच्या प्राणी संग्रहालयामध्ये 2020 मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या प्राणी संग्रहालयामधून शक्ती वाघ हा आणण्यात आलेला होता. त्यावेळी तो 3.5 वर्षांचा होता. आता त्याची पूर्ण वाढ झालेली होती. उद्यान प्रशासनानं केलेल्या नैसर्गिक अधिवासामध्ये तो राहत होता. 17 नोव्हेंबर रोजी अचानक शक्ती वाघाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर फिट्स आल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय. गेल्या 4 महिन्यांपूर्वी पुणे विमानतळ परिसरामध्ये 2 बिबटे आढळलेले होते. मात्र या बिबट्याचा अद्यापही शोध लागलेला नाहीये. मध्यवर्ती आणि वस्तीचा भाग असलेल्या औंध परिसरातील सिंध सोसायटीमध्ये देखील सीसीटीव्हीमध्ये एक बिबट्या आढळलाय. त्याचा शोध 48 तासांनी देखील लागलेला नाही. वनविभाग विविध पातळीवरती बिबट्याचा शोध घेत आहेत. त्यामुळे आता हे बिबटे पकडणं हे वनविभागासमोर एक मोठं आव्हान आहे. वाघवर्धिनी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष नामदेव गुंजाळ यांनी मुंबईमध्ये मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बिबट्या आणि मानव यांच्यात होणारा संघर्ष कसा कमी करता येईल याची माहिती दिली. यावेळी बोलताना नामदेव गुंजाळ यांनी वनविभागावरती ताशेरे ओढले. ते वनक्षेत्र आहेत राखीव, त्याचं वनक्षेत्र आहे ते त्याला द्या आणि ते त्याच्यासाठीच द्या. आणि मग त्याच्यासाठी त्याला काय लागतंय तर त्याला खायला हरणं आवडतात. त्याचं एक टेरिटरी असते. त्या टेरिटरीमध्ये तुम्ही त्याला हरणं द्या, त्याला माकडं द्या. मला 100% 100% खात्री आहे की मारणं हा पर्याय नाही, गोळ्या घालणं हा पर्याय नाही, नसबंदी करणं हा पर्याय नाही. तुम्ही कोणाकोणाला नसबंदी करणार? आणि संपवायचं असेल तर मग एक खटी आत्ता संपून टाका ना, टाकू ना सगळेच मारून. मग कशाला नसबंदी करून पुढची जर बंदच करायची आहे? हे बघा, माझं हेच आहे की बिबट्या व मानव बचाव प्रकल्प दोन्ही जगले पाहिजे, त्यांना त्याचा अधिकार दिला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.